आर. माधवन यांची पहिली चित्रपटातील झलक 1996च्या हिंदी इजरा की सुबह नहीं या चित्रपटात एका बार सिंगरच्या छोट्या आणि विनाक्रेडिट भूमिकेत दिसली होती. अभिनेता म्हणून त्यांची अधिकृत चित्रपटातील सुरुवात 1997 मधील इंग्रजी भाषेतील इन्फर्नो या चित्रपटातून झाली, ज्यामध्ये त्यांनी भारतीय पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली. भारतीय चित्रपटसृष्टीत मुख्य अभिनेता म्हणून त्यांची सुरुवात 1998च्या कन्नड शांती 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 या चित्रपटातून झाली. धुरंधरमधील सानिया साहेबांची ती दमदार भूमिका तर तुम्हा सगळ्यांना नक्कीच आठवत असेल. हे पात्र आपल्या खऱ्या आयुष्यातील नायक अजित डोवल यांच्यापासून प्रेरित असल्याचे मानले जाते. ही भूमिका साकारणारे आर. माधवन यांना देशाचा प्रतिष्ठेचा पद्मश्री सन्मान मिळाला आहे. पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, त्यांच्याशी हस्तांदोलन केले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. रांग द बसंती मधील अजय, 3 इडियट्स मधील फरहान आणि आता धुरंधरमधील सानिया साहेब. आर. माधवन यांनी प्रत्येक भूमिकेतून ते एक अप्रतिम अभिनेता असल्याचे पुन्हा पुन्हा सिद्ध केले आहे. तुमची आर. माधवन यांची सर्वात आवडती भूमिका कोणती? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.